विद्यार्थी मित्रो, आता आपला या ठिकाणी तासिका क्रमांक आता आपला तिसरा तास चालू आहे. रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन या धड्यामधला तिसरा. पहिल्या भागामध्ये आपण जनरल भाग रेस्पिरेशनचा बघितला. दुसऱ्या याच्यामध्ये ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम मानवी श्वसन संस्था हा भाग बघितला. त्याच्यामध्ये काही असलेले भाग आता कालच्या तासिकेमध्ये माझं शिकवत असताना थोडं मला मोबाईल आलं आणि 2 छोटे युनिट होते ते घ्यायचे, ते तसेच राहून गेले कारण ते कट झाल्यामुळं तेवढं तुम्हाला टाकून दिलं. आता रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये बघा, इथे हो का ही रेस्पिरेटरी सिस्टीम कुठे या ठिकाणी हो का इथे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय काय बघितलं तर या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचे भाग आपण बघितले, त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर त्या तासिकेमध्ये दाखवलं मी. मग ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये या ठिकाणी बघा नोज आहे, नोजची माहिती दिली, फॅरिनेक्सची माहिती दिली, लॅरिनेक्सची माहिती दिली आणि लॅरिनेक्सची आकृती सुद्धा दाखवलं. त्याच्यानंतर ट्रॅकिया, त्यालाच आपण विंड पाईप असं आपण म्हणतो, त्याचीही माहिती दिली. आणि त्याच्यानंतर आता विंड पाईपच्या नंतर आता राहिला भाग आता ब्रॉन्की आणि लंग्स हे 2 भाग मला घ्यायचे होते, ते राहून गेले. आता ब्रॉन्की या ठिकाणी कशाला म्हणतात, ट्रॅकियाच्या खाली याच्यामध्ये 2 विभाजन झालेले असते बघा. आता वाचतो मी या ठिकाणी बघा तुम्हाला ब्रॉन्की हे काय आहे. इथं थोडंसं मी हाय करतो म्हणजे झूम करतो, मोठं करतो त्या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, द ट्रॅकी डिवाइड्स इनटू राईट अँड लेफ्ट पल्मनरी ब्रॉन्काय. बघा म्हणजे ट्रॅकी जी आहे तर त्याच्यामध्ये विभाजन होऊन काय राईट आणि लेफ्ट ब्रॉन्काय ज्याला आपण म्हणतो ते. ॲज इट रिचेस द मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. हे आपली थोरॅसिकचा भाग आहे, छातीचा भाग आहे. त्याच्या मध्यभागी असणार आहे या ठिकाणी. बघा लक्षात आलं कुठं, तर ते दाखवतो मी तुम्हाला. इथे हा थोरॅसिकचा भाग आहे, हे छातीचा भाग आहे. थोरॅसिक म्हणजे खरं तर पाठ आहे, पाठीच्या समोर हा थोरॅसिक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. द ब्रॉन्की आर सपोर्टेड इंटरनली बाय C-shaped इनकम्प्लीट रिंग ऑफ द कार्टिलेज. आता इनकम्प्लीट त्याच्यामध्ये असे विभाजन त्या ठिकाणी कार्टिलेज असते, 2 ब्रँचेस तयार झाल्यासारखे. बरोबर आहे. आकृती तुम्हाला मी कालच्या त्याच्यामध्ये दाखवून दिली. मी हे श्वसन संस्थेची आकृती हे मी अशी तुम्हाला दाखवली होती. बरोबर आहे. हे या ठिकाणी अशा पद्धतीने हे या पद्धतीने दाखवलं होतं मी तुम्हाला. हे ट्रॅकी आहे आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे ब्रॉन्की आहे आणि ह्याच्यामध्ये विभाजन होत झालं फुफ्फुसाचे हे भाग आहेत या ठिकाणी. याच्यामध्ये सुद्धा इथं असं या ठिकाणी आहे आणि हे या ठिकाणी हे फुफ्फुसाचे भाग आहेत. बघा इकडं राईट लंग्स आणि इकडं लेफ्ट लंग्स. आता 2 ह्याच्यामध्ये फरक दाखव. राईट लंग्समध्ये 3 कप्पे आहेत बरोबर आणि लेफ्ट लंग्समध्ये 2च कप्पे आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे असा त्याचा अर्थ आहे. आकृतीमध्ये आपण तिथं बघितलेलं आहे तरी या ठिकाणी आपण बघतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी द प्रायमरी ब्रॉन्की डिवाइड टू फॉर्म ए सेकंडरी अँड टर्सरी ब्रॉन्की विच लीड इंटू टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंडिंग इंटू ॲल्युली. आता हे कुठपर्यंत जातं म्हणलं तर ॲल्युलीपर्यंत जातं. फुफ्फुसामध्ये असणारा एअर स्पेस, हवेचा बुडबुडा, त्याच्यामध्ये जे हे असतो त्या ठिकाणी असं दाबल्यानंतर हवा निघते तिथपर्यंत ते स्पेस ते लंग्समध्ये फुफ्फुसा असा त्याचा अर्थ आहे. ओके चला आता बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे लंग्सचा आता सांगितला अर्थ मराठीमध्ये फुफ्फुस. बरोबर आहे. हे अर्थ लिहून घेत जाणे. फुफ्फुस बरोबर आहे. आता हे फुफ्फुस आहेत, मला बोटाने लिहिताना झालं त्याच्यामुळे त्या ठिकाणी सांगितलं. चला आता त्याची माहिती सांगतो. दीज आर द मेन रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ द ह्युमन. मानवातलं रेस्पिरेटरी ऑर्गन मुख्य हे कोण असतात, रेस्पिरेटरी ऑर्गन फुफ्फुसेच असतात असा त्याचा अर्थ आहे. 1 पेअर ऑफ स्पॉन्जी अँड इलास्टिक लंग्स. कसं असतं त्या ठिकाणी 1 पेअर म्हणजे एक जोडी, एक जोडी म्हणजे त्याच्यामध्ये संख्या 2 फुफ्फुस असतात. आणि कसे स्पंज असल्यासारखं, इलास्टिक लवचिक थोडंसं आर प्रेझेंट इन थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी असतं असा त्याचा अर्थ आहे. ईच लंग इज एनक्लोज्ड अँड प्रोटेक्टेड बाय ए डबल पिल्युलार मेम्ब्रेन. आता त्याच्यामध्ये कशामध्ये ते मेम्ब्रेनमध्ये सुरक्षित आहे ते सांगितलेलं आहे.
आउटर परायटल अँड इनर व्हिसरल मेम्ब्रेन. वरच्या भागाला परायटल असं म्हणतात, आतल्या भागांना व्हिसरल म्हणतात. व्हिसरल म्हणजे आतलाच असा भाग आहे. बिटवीन द टू प्लुरा is a pleural cavity filled with the lubricating fluid called as pleural fluid. lubricating fluid म्हणजे वंगनयुक्त, बरोबर. त्याच्यामध्ये असा प्रकारचा फ्लुइड असतो, तो वंगनयुक्त फ्लुइड, त्यालाच आपण लुब्रिकेटिंग फ्लुइड असं म्हणतो. लुब्रिकेटिंग लक्षात येतं ना तुमच्या, वंगनयुक्त. वंगन म्हणजे जसं आपण तेल आहे, तेल कसं असतं त्या ठिकाणी, बरोबर. तेल एखाद्या गाडीमध्ये वंगण टाकतो बघा, वंगण आपण, बरोबर आहे, गाडीमध्ये किंवा ग्रीस टाकतो आपण, ऑइल टाकतो, कशासाठी, त्या गाडीमध्ये घर्षण होणे स्मूथली चालावी म्हणून, बरोबर आहे की नाही. आणि तसंच आहे, फंक्शन स्मूथली व्हावं म्हणून त्या ठिकाणी तो फ्लुइड असतो. इट इज सिक्रेटेड बाय द मेम्ब्रेन्स. ते मेम्ब्रेनमुळे तो फ्लुइड सिक्रेट होतो. राईट लंग इज लार्जर अँड डिवायडेड इंटू 3 लोब्स. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, राईटचं साईडचं जे लंग्स आहे कसं असतं त्या ठिकाणी, राईट लंग्स थोडंसं मोठं असतं, हे मी अगोदर तुम्हाला कल्पना दिलेली आहे, बरोबर आहे. आणि त्याचे लोब्स कसे, त्याचे लोब्स म्हणजे हिस्से, बरोबर आहे. 3 लोब्स आहेत त्याचे हिस्से, बरोबर. वरचा, मधला आणि खालचा. मी आकृतीत काढून दाखवत असतानाच आता दाखवलं होतं तुम्हाला, असा त्याचा अर्थ आहे. विथ द लेफ्ट लंग इज स्मॉलर अँड डिवायडेड इंटू 2 लोब. लेफ्ट लंग कसं असतं माहिती आहे का, त्या मानाने छोटं आणि त्याचे हिस्से 2च असतात, लोब, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. ईच लोब ऑफ द लंग हॅज अ टर्मिनल ब्रांक्युल्स एंडिंग इन ए बंच ऑफ एअर सॅक, ईच विथ 10 to 12 अल्युली. एअर सॅक, हवेची बुडबुडे असल्यासारखे त्याच्यामध्ये, स्पंजमध्ये जसं आपण असं दाबल्याबरोबर हवा निघते, तशा पद्धतीने त्या ठिकाणी एअरचे सॅक असतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढे दिलेलं आहे alveoli. These are thin walled lobulated structure like a bunch of grapes. बघा कसे असतात त्या ठिकाणी, जसं द्राक्ष असतात की नाही, गोल 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 त्या ठिकाणी मग गाठी असल्यासारखे, बरोबर आहे, तशा प्रकारचे असतात, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. ग्रेप्स मी अगोदर आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. ईच अलोलस इज सराउंडेड बाय ए नेटवर्क ऑफ कॅपिलरी ऑफ पल्मनरी आर्टरी अँड वेन, बरोबर आहे. दीज हॅव हायली एलास्टिक, आता हे लवचिक असतं, वॉल मेडअप ऑफ द सिंगल लेअर. वॉल मेडअप ऑफ कशाचे, सिंगल लेअरने बनलेली असते, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. आता अलोलीचा आकृती आपण जर खरं जर बघितलं, हे बघायचं आहे तुम्हाला अगोदर, हे बघायचं आहे का, त्याच्या बघा त्याच्या साईडला हे अलोलीची आकृती, अलोलस बघा या ठिकाणी, हो का, बंच ऑफ द, त्या ठिकाणी काय म्हणू आपण, द्राक्षांचे बघा, द्राक्ष असल्यासारखे आहेत का हे असं, राईट. हां, मग त्याच्यानंतर इकडं बघा या ठिकाणी, त्याच्या साईडला या ठिकाणी, हो का, हे अल्युले आहे, एअर सॅक विथ ब्लड कॅपिलरीज, साईडमध्ये रक्तवाहिन्याच्या, हे बघा कॅपिलरी आहे का, याला आपण रक्तांच्या बारीक जाळ्या, याला या ठिकाणी दोन प्रकारच्या जाळ्या आहेत या ठिकाणी, इकडं निळी आणि लाल अशा पद्धतीने, बरोबर आहे. चला त्याच्यामध्ये आता ते पुढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते काय जाते. हां, दीज अल्युली आर थिन वॉल्ड लोब्युलेटेड स्ट्रक्चर, लोब असल्यासारखं असं आलेलं पुढचा भाग गोलाकार असलेला आलेला, लाईक ए बंच ऑफ ग्रेप्स. बघा जसं ग्रेप्स असतात ना, तसे त्यांची फांदी जे आपण म्हणतो त्यांचे एक ग्रुपचं, त्याला का आपण गुच्छ ज्याला आपण म्हणतो असं. ईच अल्युलस इज सराउंडेड बाय ए नेटवर्क कॅपिलरी ऑफ द पल्मनरी आर्टरी अँड वेन. मी आत्ता सांगितलं वेन आणि आर्टरी तिथं आलेले कसे ते दाखवलं. दीज हॅव हायली एलास्टिक वॉल मेडअप ऑफ ए सिंगुलर लेअर ऑफ स्क्वॅमस epithelium. Squamous epithelium resting on the basement membrane of a connective tissue.
कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे त्याला जोडणारा भाग असा त्याचा अर्थ आहे. दीज आर अबाउट 700 मिलियन्स ॲल्युली इन द लंग्स. फुफ्फुसामध्ये किती असतात? 700 मिलियन्स ॲल्युली असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके, ॲल्युली इन द लंग्स अँड दे प्रोव्हाइड द सरफेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. आता त्याचा पृष्ठभाग काय करतो? त्या ठिकाणी गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी मदत करतो असा त्याचा अर्थ आहे. इंटरनेट माय फ्रेंड, आता इंटरनेट ही माहिती घ्यायची असं म्हणतं आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्लुलर फ्लूइड. ते प्लुलर फ्लूइडचा काय फंक्शन आहे? फायनल द टोटल सरफेस कवर्ड बाय द ॲल्युली. फाइंड म्हणजे शोधा म्हणतं आहे. फाइंड द टोटल सरफेस कवर्ड, त्याचा सरफेसचा वरचा जो कवर आहे बाय द ॲल्युली, ॲल्युलीच्या माध्यमातून ते असलेलं असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर फुफ्फुसांच्या खाली डायफ्रागम आहे. डायफ्रागम कुठं आहे? या ठिकाणी बघा आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी हे बघा, इथं आकृती होती आपली, हे काही डायफ्रागम बघा, आहे का डायफ्रागम? आहे का डायफ्रागम? हे बरोबर आहे. डायफ्रागम म्हणजे जे छातीचा बरगडा आहे, वरचं जे फुफ्फुस वगैरे सोडून खालचा भाग. आता त्या ठिकाणी एक पार्टिशन असल्यासारखं असतं त्या ठिकाणी. ते आता तुम्हाला या ठिकाणी पुढे येणार आहे. ते कसं असतं त्याची माहितीसुद्धा आता तुम्ही त्या ठिकाणी ते बघा. हे बघा डायफ्रागम. चला डायफ्रागमची माहिती बघा या ठिकाणी. इट इज ए मस्कुलार सेप्टम. कसं त्या ठिकाणी हे सेप्टम म्हणजे पार्टिशन आहे, बरोबर आहे. वरचा भाग आणि खालचा भाग वेगवेगळा दिसणारा, मात्र कशाने बनलेले? ते मसल्सनी. दॅट सेपरेट द थोरॅसिक अँड अबडॉमिनल कॅव्हिटी. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय? थोरॅसिक म्हणजे थोरॅसिकचा वरचा भाग आणि अबडॉमिनल पोटाचा भाग, आणि पोटाचा भाग आणि वरचा भाग त्याच्यामुळं वेगवेगळं आपल्याला त्या डायफ्रागममुळे लक्षात येतं. इट इज डोम शेप्ड अँड ऑन कॉन्ट्रॅक्शन इट बिकम फ्लॅटन्ड. डोम शेप्ड म्हणजे असं गोलाकार झाल्यासारखं होतं, त्या ठिकाणी टोप आल्यासारखं, बरोबर आहे. फुगून दिवसापर्यंत ते, आणि कॉन्स्ट्रक्शन म्हणजे अंकुंचन पावल्यानंतर असा त्याचा अर्थ. आता बघा मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनचे कार्य कसं चालतं, बरोबर आहे. रेस्पिरेशन इज ए बायोलॉजिकल प्रोसेस. हे बायोलॉजिकल प्रोसेस आहे इनव्हॉल्विंग एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. बरोबर आहे. त्याच्यामुळं ॲटमॉस्फिअर बाहेर असतं, लंग्स फुफ्फुसेमध्ये असतात, बरोबर. त्याच्यामुळे त्या ठिकाणी गॅसेसचं काय होतं? एक्सचेंज होत असतो, बरोबर आहे. अँड इट्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ATP. आणि त्याचा परिणाम काय होतो? ATP ही ऊर्जा मिळते. इट इन्क्लूड द फॉलोइंग प्रोसेस. याच्यामुळे खालील प्रक्रिया घडतात. ब्रिदिंगमध्ये श्वासोश्वास करणे, बरोबर आहे. एक्सटर्नल रेस्पिरेशन, बाहेरचं एक्सपायरेशन, बाहेर सोडणे. इंटरनल आत घेतणे. आणि सेल्युलर रेस्पिरेशन. हे महत्त्वाचे घटक आहेत. खरं तर रेस्पिरेशन कुठं होतं म्हटलं तर पेशीमध्ये होत आहे. प्राणी, विषाचं, वनस्पती शेवटच्या टोकापर्यंत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला निदर्शनास येईल असा त्याचा अर्थ आहे. चला ट्राय दिस, प्रयत्न करा असं म्हणतं या ठिकाणी. याला काय म्हणतं या ठिकाणी? ट्राय दिस. काय ट्राय आहे या ठिकाणी बघा. काउंट द नंबर ऑफ ब्रीथ यू टेक इन द फॉलोइंग सिच्युएशन. खालील परिस्थितीमध्ये तुम्ही काय करा? श्वासोश्वास, तुमचं हे ब्रीथ हे मोजा म्हणते. हलका असेल किंवा फास्ट असेल. त्यानं कारणं दिली त्या ठिकाणी. नंबर 1, आफ्टर ए गुड नाईट स्लीप. आफ्टर ए गुड नाईट स्लीप म्हणजे रात्री गाढ झोपल्यानंतर सुद्धा बघा की आपलं हे किती श्वासोश्वास उडतं ते. नंबर 2, ड्युरिंग ए व्हेरियस ॲक्टिव्हिटी, रनिंग, क्लाइम्बिंग, स्टेरिंग, बरोबर आहे. आता बघा रनिंग वगैरे किंवा जे काही वर्किंग आपण ॲक्टिव्हिटी करतो, बरोबर आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते पहा म्हणजे काय होतं त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी काय होतं? ब्रिदिंगचे तुमचे ठोके वाढतात, म्हणजे ठोके वाढते म्हणणं ब्रिदिंग हे वाढतच असतं असा तो अर्थ आहे, बरोबर आहे. श्वासोश्वास घेत असल्यामुळे, बरोबर आहे. बी, ड्युरिंग द
व्हिगरस ॲक्टिव्हिटी, बरोबर, खूप फास्ट गतीने हे जर काम करत असाल तर क्लाइम्बिंग, रनिंग, क्लाइम्बिंग, स्टेअर्स एक्सेट्रा, फुल स्टॉप. 6वा आता बघ सी आहे, आफ्टर द व्हिगरस ॲक्टिव्हिटी. आता व्हिगरस म्हणजे फास्ट क्रिया घडल्यानंतर डू यू फाइंड एनी डिफरन्सेस इन द काउंट. बघा त्या कामामध्ये या ठिकाणी डू यू फाइंड, तुम्हाला ते माहीत आहे का, का म्हणते एनी डिफरन्सेस इन द काउंट, कोणते डिफरन्सेस ते काउंटसाठी संदर्भ त्याने सांगितलेला आहे. चला आता आकृती या ठिकाणी दाखवली. आकृती खूप जमतीची आहे, बरोबर आहे. बघा हे आकृतीला बघा, या ठिकाणी आकृतीचं स्वरूप कसं आहे या ठिकाणी बघा. आता आकृतीमध्ये या ठिकाणी इथे दिलेले 2 प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत. का म्हणते या ठिकाणी बघा, डायफ्रागम कॉन्ट्रॅक्ट अँड मूव्ह डाऊन. कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर म्हणजे मूव्ह होतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. डायफ्रागम रिलॅक्स अँड रिलॅक्सेस अँड द मूव्ह अप. रिलॅक्स होऊन मूव्ह होतो त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. चला पुढे बघितले हे आकृती तुम्ही सगळे, परत एकदा वाचतो. इन्स्पायरेशन म्हणजे आत घेणे, ब्रीथिंग श्वासोश्वास करताना आत घेणे. रिब्स केव मूव्ह अप फॉरवर्ड. रिब्स केव्ज म्हणजे फासळ्या जे आहेत आपले थोरॅसिकच्या भागामध्ये, मध्ये श्वसन संस्था असते, मात्र फासळ्या काय होतात त्या ठिकाणी त्याची मुवमेंट होते. प्रेशर इन लंग्स डिक्रीज अँड देअर द कम्स रिझल्टिंग इन, इथं या ठिकाणी बघा. बी एक्सप्लोरेशन ब्रीदिंग आउट. ब्रीदिंग झाल्यानंतर रिब्स केव्ज मूव डाऊन अँड इनवर्ड्स. आता रिब्स हे कशी मुवमेंट होते इथं बघा या ठिकाणी. इथं हे डायफ्रागम बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, तेवढं खळगं पडलं नाही, इथं बघा या ठिकाणी खळगं जास्त पडलेलं आहे, बरोबर. तोच प्रकार या ठिकाणी. पुढे 1 इन्स्पायरेशन अँड 1 एक्सपायरेशन इज ब्रीथ. बरोबर आहे. एक श्वास घेणे आणि एक बाहेर सोडणे यालाच रेस्पिरेशन आपण म्हणतो. पटलं हे तुम्हाला. चला पुढे. चला आता बघा या ठिकाणी ब्रीदिंगमध्ये श्वासोश्वास करणे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा, इट इज अ फिजिकल प्रोसेस बाय विच गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस ड्युरिंग द ॲटमॉस्फिअर. बरोबर, ॲटमॉस्फिअरच्या वेळी त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी हे फिजिकल प्रोसेस आहे, फिजिकल बाह्य बाजूने दिसणारी, बरोबर. इट इज अ फिजिकल प्रोसेस बाय विच द गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर. बरं, एक्सचेंज ऑफ गॅसेस होतो त्या ठिकाणी, टेक प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. इट इन्व्हॉल्व इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन. आता ह्याच्यामध्ये इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन या 2 गोष्टी घडतात. इन्स्पायरेशन म्हणजे आत घेणे, एक्सपायरेशन म्हणजे बाहेर सोडणे, हवा, बरोबर. Both these steps involve the part of the thoracic cage. Thoracic cage, the ribs and sternum and the intercostal muscles. आलं लक्षात. चला आता बघा त्याच्यानंतर आलं या ठिकाणी इन्स्पायरेशन. इन्स्पायरेशन म्हणजे हवा आत घेणे, एक्सपायरेशन म्हणजे हवा बाहेर सोडणे,
असा त्याचा अर्थ या ठिकाणी, बरोबर आहे. चला आता इन्स्पिरेशनचा अर्थ या ठिकाणी मी तुम्हाला कल्पना देतो, ते बारकाईने बघा याच्यामध्ये. ड्युरिंग द इन्स्पिरेशन द ॲटमॉस्फिअर एअर इज टेकन इन द टंग. बघा, ड्युरिंग द इन्स्पिरेशन द ॲटमॉस्फिअर एअर, हवेमध्ये असणारं एअर आहे, इज टेकन इन द लंग्स, फुफ्फुसामध्ये इन्स्पिरेशनच्या वेळेस हवा आत घेतली जाते, हे आपल्याला माहीत आहे. इट ऑकर ड्यू टू प्रेशर ग्रेडियंट फॉर्म्ड बिटवीन द लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. हे कशामुळे? ॲटमॉस्फिअर आणि लंगमुळे प्रेशर निर्माण होतो, बरोबर आहे. दॅट इज इट इज इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस. ही प्रक्रिया गतिशील होणारी आहे. इन विच द डायफ्रागम बिकम फ्लॅट, डायफ्रागम चपटा होतो. अँड गॅसेस डाऊनवर्ड्स, आणि गॅसेस डाऊनवर्ड होतात. एक्सटर्नल internal muscles contract, so the ribs and sternum move upward and outward. This lead to an increase the thoracic volume. thoracic म्हणजे छातीचा बरगाडा पिंजरा, याच्यामध्ये असणारी व्हॅल्यूम म्हणजे तिची घनता, जेवढं आहे तेवढं पाणी बसणे. चला पुढे. हां, आता बघा या ठिकाणी, इथे या ठिकाणी सांगितलं तुम्हाला स्टर्नम मूव अपवर्ड आणि आउटवर्ड. स्टर्नम हे अपवर्ड आणि बाहेरच्या दिशेने आणि आतल्या दिशेने हे होतं, मूवमेंट होते. दिस लीड टू एन इन्क्रीज इन द thoracic volume and a decrease in pressure of thorax and lungs to equalized to the lower pressure inside the lungs. आता फुफ्फुसामध्ये आल्यानंतर ते प्रेशर होते. बघा ह्याचं लक्षात घ्या, इन्स्पिरेशन म्हणजे हवा आत घेणे, बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी दुसरं काही नाही, बरोबर आहे. एअर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर रशेस इन टू द लंग, दिस इज कॉल्ड इन्स्पिरेशन. आता एक्सपायरेशनचा या ठिकाणी संदर्भ, या ठिकाणी काय, एक्सपायरेशन म्हणजे बाहेर सोडणे. ड्युरिंग द एक्सपायरेशन द thorax contract, causing air to be exhalated. The diaphragm relaxes and is pushed forward. आता हे पुशड म्हणजे फॉरवर्ड. आता आपण श्वास घेतल्यानंतर फुगतोय, हे असं करा, काय झालं, ऊर फुगून आला आपल्याला या ठिकाणी, आणि सोडून दिलं तर आकुंचन पावते, तेच त्या ठिकाणी दाखवलेले. ते इंटरकोस्टल मसल ऑल्सो रिलॅक्स, पुशिंग द रिब केज इनवर्ड. दिस causes a decrease in thoracic volume and lead to increase in pressure in the thorax, that lungs, as compared to the atmospheric pressure. So air from lungs rushes out. फुफ्फुसातून हवा आपण बाहेर काढत असताना सुद्धा गोंधळ होतो, रश झाल्यासारखे होते. one inspiration and one expiration is an one inspiration, one expiration is the breathing. यालाच ब्रिथिंग म्हणतात, श्वासोश्वास घेणे, सोपं, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर बी पोलरायझेशन आणि रिब्स मूव
अँड इनवर्ड्स. आता मूव कसं होतं त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. तर वाटलंच तर या ठिकाणी आता आपण काय करू, इथे आपला भाग इथे संपवू. आता एवढं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये इन्स्पायरेशन म्हणजे हवा आत घेणे, एक्सपायरेशन म्हणजे हवा बाहेर सोडणे. याच्या पलीकडे काही लक्षात ठेवू नका, गोंधळून जाताल तुम्ही. ओके, आय विल स्टॉप हिअर, टुमॉरो विल कंटिन्यू.